तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 पाहूयात. तर त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे टू नंबर्स डिफर बाय 3 द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर. या ठिकाणी आपण मानूयात लेट द ग्रेटर नंबर बी x and the smaller number b y. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कंडिशन दिलेली आहे टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नंबर लहान घ्यायचा आहे, एक नंबर मोठा घ्यायचा आहे आणि त्यांच्यातील जो फरक आहे तो फरक आपल्याला 3 दिलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो मोठा नंबर घेतला आहे तो x घेतलेला आहे, लहान जो नंबर घेतलेला आहे तो y घेतलेला आहे. ह्यांच्यामधला फरक म्हणजेच x मायनस y इक्वल टू 3 येईल. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट कंडिशन येईल देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर इक्वल टू 3. म्हणजे ह्यांच्यातील डिफरन्स या ठिकाणी येतोय 3. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. नाव बाय सेकंड कंडिशन. तर या ठिकाणी पहा सेकंड कंडिशन काय दिलेली आहे द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड द थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. म्हणजे या ठिकाणी स्मॉलर नंबरचे ट्वाइस घ्यायचा आहे आणि ग्रेटर नंबरचं थ्राइस घ्यायचं आहे आणि ह्यांची सम या ठिकाणी 19 दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे 3x प्लस ट्वाइस द स्मॉलर नंबर 2y आणि ह्यांची सम आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी 19. ह्याला इक्वेशन नंबर म्हणूयात सेकंड. तर आपल्याला या ठिकाणी दोन इक्वेशन मिळालेले आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे x मायनस y इक्वल टू 3 आणि सेकंड इक्वेशन आहे 3x प्लस 2y इक्वल टू 19. आता हे दोन्ही इक्वेशन जर सॉल्व करायचे असतील तर आपल्याला कोणत्या नाही कोणत्या एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम पाहिजे. तर या ठिकाणी पहा x चा कोएफिशियंट 1 आहे, या ठिकाणी x चा कोएफिशियंट 3 आहे, या ठिकाणी y चा कोएफिशियंट -1 आहे, या ठिकाणी y चा कोएफिशियंट +2 आहे. तर या ठिकाणी इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी y चा कोएफिशियंट पण 2 होईल आणि या ठिकाणचा y चा कोएफिशियंट पण 2 होईल. आणि त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे सोडवायचं ते परत पाहूयात. म्हणजे या ठिकाणी म्हणूयात इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स 2x मायनस 2y इक्वल टू 6 गिव्स इक्वेशन नंबर 3. आता सेकंड आणि थर्ड इक्वेशन पाहिलं तर या ठिकाणी 2y आहे, या ठिकाणी -2y आहे. ह्या दोघांची जर ॲडिशन घेतली तर या ठिकाणी y हा व्हेरिएबल इलिमिनेट होईल. तर आपण इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्डची ॲडिशन घेऊया. देअरफॉर ॲडिंग इक्वेशन सेकंड अँड थर्ड. या ठिकाणी सेकंड इक्वेशन आहे 3x प्लस 2y इक्वल टू 19 आणि थर्ड इक्वेशन आहे 2x मायनस 2y इक्वल टू 6. 2x मायनस 2y इक्वल टू 6. या ठिकाणी 3x प्लस 2x 5x प्लस 2y मायनस 2y या ठिकाणी कॅन्सल होईल इक्वल टू 19 प्लस 6 25. तर 5x इक्वल टू 25 आलं. या ठिकाणी जर दोन्ही साईडला 5 ने डिवाइड केलं तर येईल x इक्वल टू 25/5. या ठिकाणी म्हणूयात डिवाइडिंग बोथ साइड बाय 5. देअरफॉर x इक्वल टू 5. पुट x इक्वल टू 5 इन इक्वेशन. आता ही जी व्हॅल्यू आहे तुम्ही एकतर फर्स्टमध्ये पुट करू शकता किंवा सेकंडमध्ये पुट करू शकता किंवा थर्डमध्ये पुट करू शकता. तर आपण ही व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूयात. पुट x इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. देअरफॉर इक्वेशन फर्स्ट बिकम्स x इक्वल टू 5 minus y equal to 3.
आता हेच 5 राईट साईडला गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे या ठिकाणी मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 5, या ठिकाणी येईल मायनस वाय इक्वल टू मायनस 2. देअरफॉर मायनस मायनस या ठिकाणी कॅन्सल होईल, या ठिकाणी आलं वाय इक्वल टू 2. देअरफॉर ग्रेटर नंबर इज 5 अँड स्मॉलर नंबर इज 2. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते आपण ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे दिलेली आहे ते आपण पाहूयात. तर कंप्लीट द फॉलोइंग आय एम रेक्टँगल. तर ह्याच्या अपोजिट साईड दिलेल्या आहेत 4x मायनस वाय, 2x प्लस वाय प्लस 8 आणि 2y आणि x प्लस 4. तर आपल्या या ठिकाणी सांगितले फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y, अँड त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं आहे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा x आणि y चे व्हॅल्यू काढूयात. जर x आणि y चे जर व्हॅल्यू काढायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी 2 इक्वेशन लागणार आहेत. मग ते 2 इक्वेशन कशा प्रकारे घ्यायचे ते आपण पाहूयात. तर आपल्याला या ठिकाणी रेक्टँगल दिलेला आहे, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीतच आहेत, त्याच्या अपोजिट साईड इक्वल असतात. मग याच्यावरून आपल्याला अपोजिट साईड दिलेल्या आहेत, आपण ह्याच्यावरून 2 इक्वेशन फाइंड आउट करूयात. देअरफॉर वी नो दॅट opposite sides of rectangle are congruent. Therefore first condition अशा प्रकारे होईल 2y इक्वल टू x प्लस 4 आणि सेकंड कंडिशन येईल 2x प्लस y प्लस 8 इक्वल टू 4x मायनस y. तर आपण फर्स्ट इक्वेशन तयार करूयात. हे जे x आहे हे x लेफ्ट साईडला नंतर मायनस x होईल, मायनस x प्लस 2y इक्वल टू 4 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय -1. देअरफॉर x मायनस 2y इक्वल टू -4 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय -1. इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. सेकंड इक्वेशन अशा प्रकारे आलेलं आहे 2x प्लस वाय प्लस 8 इक्वल टू 4x मायनस वाय. तर हे 4x मायनस वाय लेफ्ट साईडला घेऊयात आणि हा जो कॉन्स्टंट नंबर आहे 8 हा राईट साईडला घेऊयात, म्हणजे हे 2x मायनस 4x वाय ॲज इट इज मायनस वाय आहे, हा लेफ्ट साईडनंतर प्लस वाय होईल इक्वल टू हे जे प्लस 8 आहे ते राईट साईडला गेल्यानंतर प्लस होईल मायनस. या ठिकाणी 2x मायनस 4x मायनस 2x वाय प्लस वाय 2y इक्वल टू -8. तर या ठिकाणी -2x प्लस 2y इक्वल टू -8 आहे. दोन्ही साईडला आपण -2 ने डिवाइड केलं तरी पण चालेल किंवा 2 ने डिवाइड केलं तरी पण चालेल. या ठिकाणी आपण 2 ने अगोदर डिवाइड करूयात, म्हणजे या ठिकाणी येईल -x प्लस y इक्वल टू -4 डिवाइडिंग both sides by 2. हे इक्वेशन येईल -x प्लस y इक्वल टू -4. एक तर हे इक्वेशन आहे असं ठेवलं तरी चालेल किंवा ह्याला मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तरी पण चालेल. पण आता या ठिकाणी पहा फर्स्ट इक्वेशनमध्ये आलेलं आहे x मायनस 2y इक्वल टू -4 आणि या ठिकाणी आलेलं आहे -x प्लस y इक्वल टू -4. तर आता हे जे इक्वेशन आहे ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. ह्या इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची आपण ॲडिशन घेतली तर प्लस x आणि -x कॅन्सल होईल, म्हणजे आपला एक व्हेरिएबल एलिमिनेट होईल आणि त्याच्यावरून आपल्याला y हा व्हेरिएबल भेटेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सिम्बॉल नाही चेंज केलं तरी सुद्धा चालेल. मग आपण या ठिकाणी म्हणूयात ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड we get फर्स्ट इक्वेशन आहे x मायनस
2y equal to -4. Second equation, minus x plus y equal to -4 प्लस x मायनस एक्स कॅन्सल होईल, -2y प्लस y या ठिकाणी -y इक्वल टू -4 प्लस -4 या ठिकाणी -8. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय -1 y इक्वल टू 8. Now put y equal to 8 in equation first. Therefore equation first becomes x minus 2 into y, y ची व्हॅल्यू आलेली 8 equal to -4, x minus 2 into 8 16 equal to -4. हे -16 राईट साइड गेल्यानंतर +16 होईल, x equal to -4 plus 16. therefore x equal to -4 plus 16 या ठिकाणी येईल 12. तर आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. तर आपल्या या ठिकाणी x ची व्हॅल्यू आलेली आहे 12 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 8. पॉज द व्हिडिओ अँड राईट डाऊन ऑल दिस. तर या ठिकाणी आपली x ची व्हॅल्यू आलेली आहे 12 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 8. तर आपल्याला रेक्टँगलच्या साईड्स काढाव्या लागणार आहेत. तर आपण एक साईड घेऊयात 2y. therefore 2y equal to 2 into y ची व्हॅल्यू आलेली आहे 8 मीन्स 2 into 8 16. ही एक साईड घेतली आपण, या ठिकाणी 2y आणि x plus 4 सेमच असणार आहेत. आता दुसरी साईड घेऊयात 4x minus y घेऊयात. 4x minus y equal to 4 into x ची व्हॅल्यू आलेली आहे 12 मायनस y ची व्हॅल्यू आलेली आहे 8. या ठिकाणी 12 into 4 48 minus 8. therefore 4x minus y equal to 40. तर या ठिकाणी पहा रेक्टँगलची एक साईड आलेली आहे 16 आणि सेकंड साईड आलेली आहे 40. तर ह्याच्यावरून आपण लेंथ आणि ब्रेड ठरवूया. म्हणजे या ठिकाणी 14 ही जी आहे ती लेंथ येईल आणि 16 जी आहे ती ब्रेड येईल. therefore लेंथ ऑफ द rectangle is 14 units and breadth of the rectangle is 16 units. Now we want to find perimeter and area. Therefore perimeter of a rectangle equal to 2 in bracket L plus B. L means length आणि B means breadth. तर या ठिकाणी आपण लेंथ फाइंड आउट केलेली आहे, ते आलेले आहे 40 आणि ब्रेडथ फाइंड आउट केलेले आहे, ते आलेले आहे 16. तर या ठिकाणी आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला अशा प्रकार आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2 into लेंथ प्लस ब्रेड. तर या ठिकाणी लेंथची आणि ब्रेडची आपण व्हॅल्यू पुट करूयात. 2 in ब्रॅकेट लेंथ इक्वल टू आलेला आहे 40 प्लस ब्रेड आलेले आहे 16. 2 in ब्रॅकेट 14 प्लस 16 56 आणि 2 into 56 112. आता या ठिकाणी युनिट्स काय द्यायचं, तर आपल्याला पेरिमीटर विचारला आहे. पेरिमीटर हा लेंथमध्ये आपण काउंट करतो म्हणून या ठिकाणी युनिट्स येईल 112 युनिट्स. नाव फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल. therefore area of a rectangle
इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ आहे 40 आणि ब्रेथ आहे 16. 0 ॲज इट इज 16 इंटू 4 64. तर हा एरिया आहे. एरिया हा आपण स्क्वेअर युनिटमध्ये काउंट करतो म्हणून या ठिकाणी युनिट येईल स्क्वेअर युनिट. पॉज द व्हिडिओ अँड राईट डाऊन. प्रॅक्टिस सेट 1.4 1.5 मधील थर्ड एक्झाम्पल आहे. द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. तर या ठिकाणी तुम्हाला वडिलांचं वय आणि मुलाचं वय फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कंडिशन दिलेले आहेत. त्या दोन कंडिशनवर तुम्हाला दोन इक्वेशन येतील. त्या इक्वेशन तुम्हाला त्यांची आजची वय काढायची आहेत. तर आपण या ठिकाणी मानूयात लेट x बी द एज ऑफ फादर and y be the age of his son. Now by first condition या ठिकाणी फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. The sum of the father's age and twice the age of his son is 70. तर या ठिकाणी सम ऑफ द फादर्स एज आपण काय घेतलेला आहे x. या ठिकाणी x प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन. आता सनचं एज आपण घेतलेलं आहे या ठिकाणी y. तर या ठिकाणी 2y इक्वल टू ह्यांची सम दिलेली आहे 70. म्हणजे आपली फर्स्ट कंडिशन आलेली आहे x प्लस 2y इक्वल टू 70. या ठिकाणी इक्वेशन 1 म्हणूयात. अँड बाय सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन अशा प्रकारे दिलेले आहे. इफ डबल द एज ऑफ फादर्स अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. आपल्याला फादर्स एज डबल घ्यायचं आहे. फादर्स एज आहे x, ते डबल येईल 2x आणि ह्याच्यामध्ये मुलाचं वय ॲड करायचं आहे. मुलाचं वय आहे y. तर त्यावेळेस त्यांची सम येते 95. तर या ठिकाणी सेकंड कंडिशन अशी येते 2x प्लस y इक्वल टू 95 गिव्ज इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ती कशा प्रकारे करायची पहा. या ठिकाणी 2y आहे, या ठिकाणी y आहे. तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी. तर इक्वेशन सेकंडला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी पण 2y होईल आणि या ठिकाणी पण काय होईल 2y होईल. देअरफॉर इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 2. तर इक्वेशन सेकंड अशा प्रकारे होईल 2 इंटू 2 4x प्लस 2y इक्वल टू 95 इंटू 2 190 गिव्ज इक्वेशन नंबर थर्ड. तर आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड सॉल्व करायचे आहेत. पण या ठिकाणी 2y आलेला आहे, या ठिकाणी पण 2y आलेला आहे. दोघांचा सिम्बॉल सेम असेल तर आपल्याला काय करावं लागेल ह्यांची. तर या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर म्हणून आपण या ठिकाणी म्हणूया सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. म्हणजे आपल्याला फर्स्ट इक्वेशन जे आहे ते थर्ड इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करायचं आहे. मग अगोदर आपल्याला थर्ड इक्वेशन लिहावं लागणार आहे. थर्ड इक्वेशन आलेलं आहे 4x प्लस 2y इक्वल टू 190 मायनस फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस 2y इक्वल टू 70. x प्लस 2y इक्वल टू 70. ज्या ज्या वेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्या त्यावेळेस सेकंड इक्वेशनचे प्रत्येक टर्मचा आपण सिम्बॉल चेंज करतो. या ठिकाणी प्लस आहे तर मायनस होईल, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. 4x x सबट्रॅक्ट झाल्यानंतर या ठिकाणी 3x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होईल. 190 मायनस 70 इक्वल टू 120. देअरफॉर x इक्वल टू 120/3. याला रिझन या ठिकाणी येईल डिवायडिंग
both sides by 3. Therefore x equal to 12/3 4 आणि 0 3 डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी येईल 0. x ची व्हॅल्यू आलेली आहे 40. नाव पुट x equal to 40 इन इक्वेशन. आता तुम्ही ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकता. तुम्हाला जे इक्वेशन सोपं वाटते त्याच्यामध्ये पुट करून तुम्ही वायची व्हॅल्यू काढू शकता. तुम्ही एकतर ही व्हॅल्यू फर्स्टमध्ये पुट करा, सेकंडमध्ये पुट करा, थर्डमध्ये पुट करा. कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केली तरी वायची व्हॅल्यू तुम्हाला सेमच भेटणार आहे. तर आपल्याला फर्स्ट इक्वेशन आपल्याला या ठिकाणी इझी वाटते म्हणून आपण एक्सची व्हॅल्यू जी आहे ती फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करूयात. नाव पुट x equal to 40 इन इक्वेशन फर्स्ट. तर x equal to 40 इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन फर्स्ट अशा प्रकारे होईल 40 + 2y 40 + 2y = 70. हेच 40 राईट साईडला गेल्यानंतर मायनस होईल. मी या 2y = 70 - 40 म्हणजे या ठिकाणी 2y = 30. Now dividing both sides by 2 we get y = 15. Therefore age of father is 40 years and age of sons is 15 years. Therefore age of father equal to 40 years and age of his son equal to 15 years. Pause the video and write down it. Fourth example अशा प्रकारे आहे. The denominator of a fraction is 4 more than twice the numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. तर या ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्याच्यावर डिपेंड दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला काय मानावं लागणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एक न्यूमरेटर मानावं लागणार आहे आणि दुसरा जो आहे तो डिनॉमिनेटर मानावा लागणार आहे. मग आपण या ठिकाणी लेट x be the numerator and y be the denominator. Therefore our fraction becomes fraction equal to numerator x upon denominator y. तर आपला या ठिकाणी फ्रॅक्शन होतो x upon y. तर आपल्याला फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. Therefore by first condition the denominator of a fraction is 4 more than twice the numerator. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर घ्यावं लागणार आहे y इज 4 more than twice the numerator. म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटर आहे x twice the numerator and 4 more than म्हणलं तर या ठिकाणी 4 ॲड करावं लागणार आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशन y = 2x + 4 येईल. ह्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात. म्हणजे या ठिकाणी येईल 2x लेफ्ट साईडला आल्यानंतर येईल -2x + y = 4 ॲज इट इज. आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. म्हणजे फर्स्ट इक्वेशन आलं -2x + y = 4. नाव बाय सेकंड कंडिशन therefore by second condition अशा प्रकारे आहे. डिनॉमिनेटर बिकम्स 12 times the numerator. पण कधी इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. जर न्यूमरेटर दिलेला आहे x, डिनॉमिनेटर दिलेला आहे y, हे दोन्ही पण 6 ने कमी केल्यानंतर अशा प्रकारे होतील x - 6 आणि y - 6. ह्याच्यामधून जर 6 आपण रिड्यूस केले तर न्यूमरेटर होईल x - 6
आणि डिनॉमिनेटर होईल y मायनस 6. आणि त्यावेळेस कंडिशन आपल्याला दिलेली आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स दी न्यूमरेटर, म्हणजे डिनॉमिनेटर अशा प्रकारे होईल आपला y मायनस 6 हा जो आहे डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटरचा 12 टाइम्स होईल, म्हणजे 12 इंटू x मायनस 6, म्हणजे हे इक्वेशन येईल y मायनस 6 इक्वल टू 12 इंटू x, 12x 12 इंटू 6 72. या ठिकाणी 12x लेफ्ट साईडला घेतल्यानंतर मायनस होईल, म्हणजे येईल मायनस 12x प्लस y इक्वल टू हे मायनस 6 राईट साईडला प्लस 6 होईल आणि मायनस 72 ॲज इट इज, मायनस 72 प्लस 6, म्हणजे या ठिकाणी येईल मायनस 12x प्लस y इक्वल टू मायनस 72 प्लस 6 मायनस 66. या ठिकाणी तुम्ही मायनस साईनने पण मल्टिप्लाय करू शकता किंवा आहे असं पण ठेवू शकता. पण या ठिकाणी पहा फर्स्ट इक्वेशन आहे मायनस 2x प्लस y इक्वल टू 4 आणि सेकंड इक्वेशन आहे मायनस 12x प्लस y इक्वल टू मायनस 66. मग आपण ह्या इक्वेशनला मायनसने जर मल्टिप्लाय केलं आणि ह्या दोन्ही इक्वेशनची आपण या ठिकाणी ॲडिशन घेतली तर या ठिकाणी y कॅन्सल होईल. मग आपण ह्याला मायनस साईनने मल्टिप्लाय करूयात, म्हणजे या ठिकाणी 12x मायनस y इक्वल टू 66. इक्वेशन नंबर सेकंड, multiplying both sides by minus 1. Now observe equation number 1 and equation number 2. या ठिकाणी आहे प्लस y आणि या ठिकाणी आहे मायनस y. ह्या दोघांची ॲडिशन घेतली तर y जो व्हेरिएबल आहे तो हा या ठिकाणी कॅन्सल होईल. देअरफॉर ॲडिंग इक्वेशन first and second minus 2x plus y equal to 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 12x minus y equal to 66. ह्यांची ॲडिशन घेतली मायनस 2x प्लस 12 हे 10x प्लस y मायनस y कॅन्सल होईल. या ठिकाणी 4 प्लस 66 या ठिकाणी येईल 70. डिवायडिंग बोथ साइड बाय 10 वी गेट x इक्वल टू 70 अपॉन 10. या ठिकाणी रिझन येईल डिवायडिंग बोथ साइड बाय 10. देयरफॉर x इक्वल टू 7. नाउ put x equal to 7 in equation first. Therefore equation first becomes minus 2 as it is into x value आलेले आहे 7 plus y equal to 4. minus 2 into 7 minus 14 plus y equal to 4. y as it is minus 14. राइट साइड गेल्यानंतर प्लस होईल 4 प्लस 14 that equal to 18. Therefore y equal to 18. Therefore fraction becomes fraction equal to x upon y. x ची व्हॅल्यू आलेली आहे 7 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 18. पॉज द व्हिडिओ अँड राईट डाऊन इट. फिफ्थ एक्झाम्पल अशा प्रकारे आहे. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck,
it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टाईपच्या बॉक्स तुम्हाला वेट काढायचं आहे. या ठिकाणी दोन प्रकारचे बॉक्स दिलेले आहेत. ए हा एक बॉक्स आहे, बी हा एक बॉक्स आहे. त्याचं वेट्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर आपण या ठिकाणी मानूयात लेट वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप A B X tons and weight of a box of type B Y tons. या ठिकाणी आपण X हे A ह्या बॉक्सचं वेट घेतलेलं आहे आणि Y हे B ह्या टाईपच्या बॉक्सचं वेट घेतलेलं आहे. तर आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. फेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप A and 100 boxes of type B are loaded in the truck. It weighs 10 tons. म्हणजे त्या ट्रकमध्ये A टाईपचे 150 बॉक्सेस आणि B टाईपचे 100 बॉक्सेस लोड केल्यानंतर त्या ट्रकचं वजन या ठिकाणी 10 टन्स येतं. म्हणून या ठिकाणी फर्स्ट कंडिशन आपली अशा प्रकारे होईल. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन तर फक्त A टाईपच्या बॉक्सचं वेट येईल 150x प्लस B टाईपच्या बॉक्सचं फक्त वजन येईल या ठिकाणी 100y आणि हे दोन्ही बॉक्सेस ट्रकमध्ये लोड केलेले आहेत आणि त्या ट्रकचं वजन आलेलं आहे 10 टन्स. तर आपण इक्वेशन नंबर म्हणूयात किंवा या ठिकाणी पहा 150x प्लस 100y इक्वल टू 10. तर दोन्ही साईडला आपण 10ने डिवाइड केलं तरी पण चालेल. देअरफॉर डिवाइडिंग बोथ साइड बाय 10 we get 15x plus 10y equal to 1. Give equation number first. Therefore by second condition या ठिकाणी काय दिलेले आहे तर but when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. म्हणजे त्या ट्रकमध्ये A टाईपचे 260 बॉक्सेस लोड केल्यानंतर त्याला पूर्णपणे भरण्यासाठी अजून B टाईपचे 40 बॉक्सेस लागतात. म्हणजे ही कंडिशन अशा प्रकारे होईल 260x प्लस 40y इक्वल टू 10 टन्स. आता ह्या ठिकाणी पण आपण दोन्ही साईडला 10 ने डिवाइड करूयात. देअरफॉर डिवाइडिंग both side by 10. Therefore equation becomes 26x plus 4y equal to 1. Give equation number second. तर या ठिकाणी पहा 15x plus 10y equal to 1 आलेला आहे आणि या ठिकाणी आलेला आहे 26x plus 4y equal to 1. तर आपल्याला y चा कोएफिशियंट या ठिकाणी आपण सेम करून घेऊयात. तर 10 आणि 4 ह्यांचा आपल्याला एलसीएम या ठिकाणी येईल 20. तर इक्वेशन फर्स्टला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि इक्वेशन सेकंडला आपण 5 ने मल्टिप्लाय करूयात. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनमध्ये y चा कोएफिशियंट 20 होईल. देअरफॉर इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय by 2 and equation second multiply by 5. Therefore equation first becomes इक्वेशन फर्स्टला आपण 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे 15 into 2 30x 10y into 2 20y equal to 1 into 2 2
गिव्ज इक्वेशन नंबर थर्ड. आणि सेकंड इक्वेशनला आपण 5ने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी 26 × 5 130x प्लस 4 × 5 20y and 1 × 5 5. गिव इक्वेशन नंबर फोर्थ. तर थर्ड आणि फोर्थमध्ये पहा वायचा जो कोएफिशियंट आहे तो सेम झालेला आहे, पण त्यांचे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल सेम असेल तर आपल्याला या ठिकाणी ह्या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फोर्थ. तर आता मी या ठिकाणी काय केलेलं आहे, थर्ड इक्वेशन जे आहे ते फोर्थमधून सबट्रॅक्ट केलेलं आहे. असंच का केलेलं आहे, कारण की या ठिकाणी एक्सचा जो कोएफिशियंट आहे हा थर्ड इक्वेशन आहे त्याच्यापेक्षा हा मोठा आहे, म्हणून फोर्थ इक्वेशनमधून मी थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला एक्सचा जो कोएफिशियंट आहे हा पॉझिटिव्ह या ठिकाणी येतो. म्हणून या ठिकाणी फोर्थ इक्वेशन येतं 130x प्लस 20y = 5 आणि थर्ड इक्वेशन आहे 30x प्लस 20y = 2. सबट्रॅक्शन केल्यानंतर सेकंड इक्वेशनमधील प्रत्येक टर्मचा सिम्बॉल चेंज होईल. प्लस आहे मायनस, प्लसचं मायनस, +2 आहे त्याचं पण या ठिकाणी मायनस होईल. या ठिकाणी पहा 130x मायनस 30 म्हणजे या ठिकाणी येते 100x प्लस 20y मायनस 20y काय होईल कॅन्सल = 5 - 2 3 म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू येते x = 3/100, पण हे आलं टन्स. नाव पुट x = 3/100 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवावं लागेल, तुम्ही कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा. तर आपण ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूयात. इक्वेशन फर्स्ट. देअरफॉर 15 × 3/100 प्लस 10y = 1. तर या ठिकाणी 5ने भागवल्यात 5 × 3 = 15, 5 × 2 = 10, 5 × 0 = 0 म्हणजे या ठिकाणी 3 × 3 = 9/20 प्लस 10y = 1. 9/20 राईट साईडला गेल्यानंतर मायनस होईल. 10y = 1 मायनस 9/20. 10y = या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 × 20 20 मायनस 9/20. देअरफॉर 10y = 20 मायनस 9 11/20 हेच. देअरफॉर या ठिकाणी y = 11/20 आणि हेच 10 राईट साईडला गेल्यानंतर मल्टिप्लाय डिवाइड होईल म्हणजे या ठिकाणी 20 × 10. देअरफॉर y = 11/200 टन्स. हा व्हिडिओ पॉज करा आणि या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यूपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. तर x ची व्हॅल्यू आलेली आहे 3/100 टन्स आणि y ची व्हॅल्यू आली आहे 11/200 टन्स. तर आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट करायची आहे. तर किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला तर माहीतच आहे 1 टन = 1000 किलोग्रॅम. तर आपल्याला 3/100 टन्सचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 1000 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे या ठिकाणी x = 3/100 × 1000 या ठिकाणी किलोग्रॅम. देअरफॉर x = ह्या 100 ने 1000ला डिवाइड केल्यानंतर येईल 10. 3 × 10 किलोग्रॅम. देअरफॉर x = 30 किलोग्रॅम. अँड या ठिकाणी y = 11/200 × 1000 किलोग्रॅम.
देअरफॉर y इक्वल टू 11 इंटू 200 ने 1000 डिवाइड केल्यानंतर हे येईल 5. देअरफॉर y इक्वल टू 11 इंटू 5 55 किलोग्रॅम. देअरफॉर weight of a box of type A is 30 kilogram and weight of a box of type B is 55 किलोग्रॅम. हा व्हिडिओ पॉज करा आणि हे सर्व लिहून घ्या. तर प्रॅक्टिस सेट 1.5 मधील लास्ट एक्झाम्पल अशा प्रकारे आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. तर या ठिकाणी आपल्याला विशालने बसने कापलेलं अंतर या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत. त्यातील एक कंडिशन आहे ती किलोमीटरमध्ये दिलेली आहे आणि दुसरी जी कंडिशन दिलेली आहे ती टाईममध्ये दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी घेऊयात. लेट विशाल traveled x kilometer by bus and y kilometer by plane. Therefore, from first condition, तर या ठिकाणी फर्स्ट कंडिशन अशा प्रकारे होते. विशाल टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर ट्रॅव्हल करतोय, पण तो डिस्टन्स त्यातील काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल करतोय आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतोय. म्हणजे या ठिकाणी आपण विशालने बसने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स x किलोमीटर घेतलेला आहे आणि y किलोमीटर अंतर हे प्लेनने ट्रॅव्हल केलेले या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी फर्स्ट कंडिशन अशा प्रकारे होईल. x प्लस y इक्वल टू 1900. याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. देअरफॉर we know that time equal to distance upon speed. तर आपण या ठिकाणी टाईम अशा प्रकारे घेतलेला आहे. टाईमचा फॉर्म्युला अशा प्रकारे आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. तर आपण या ठिकाणी घेऊ. देअरफॉर टाईम टेकन बाय विशाल while traveling by bus इक्वल टू, आता आपण हा टाईम घेतलेला आहे. तर टाईम इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर विशालने बसने कापलेलं डिस्टन्स या ठिकाणी आपण घेतलेलं आहे x किलोमीटर. तर या ठिकाणी डिस्टन्स येईल x किलोमीटर आणि या ठिकाणी आहे स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर स्पीड, बसचा स्पीड या ठिकाणी काय दिलेला आहे आपल्याला, तर बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी स्पीड येईल 60, या ठिकाणी येईल आवर. x अपॉन 60 आवर्स हे बसने लागलेला वेळ आहे. देअरफॉर टाइम टेकन बाय विशाल while traveling by plane equal to y upon 700 hours. तर या ठिकाणी आपल्याला विशालला बसने टोटल टायमिंग लागलेला आहे x अपॉन 60 आवर्स आणि प्लेनने त्याला लागणारा टाईम आहे y अपॉन 700 आवर्स. तर या ठिकाणी आपल्याला सेकंड कंडिशन अशा प्रकारे दिली, इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन
तर सेकंड कंडिशन अशा प्रकारे होईल x/60 प्लस y/700 इक्वल टू 5 hours. तर या ठिकाणी दोन्ही साईडला आपल्याला 60 आणि 700च्या LCMनी मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यांचा LCM येतो 2100. देअरफॉर मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2100 x/60 इंटू 2100 प्लस y/700 इंटू 2100 इक्वल टू 5 इंटू 2100 मल्टिप्लाइंग both side by 2100. therefore हा 0 कॅन्सल होईल. x इंटू 6 ने 210ला डिवाइड केल्यानंतर ते येतं 35 प्लस हे 2 0 या ठिकाणचे 2 0 कॅन्सल होईल. 7 ने 21ला डिवाइड केल्यानंतर येईल 3 या ठिकाणी y इंटू 3 इक्वल टू 5 इंटू 21 105 आणि त्याच्यावेळेस हे 2 0. तर अशा प्रकारे हे इक्वेशन आलं. म्हणजेच हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो 35x प्लस 3y इक्वल टू 10500 गिव्ज इक्वेशन नंबर 2. तर हा व्हिडिओ स्टॉप करा आणि हे लिहून घ्या. तर फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे आपलं x प्लस वाय इक्वल टू 1900 आणि सेकंड इक्वेशन आहे 35x प्लस 3y इक्वल टू 10500. तर आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी 3y आहे आणि या ठिकाणी फक्त y आहे. तर आपल्याला yचा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर इक्वेशन फर्स्ट multiply by 3. therefore equation first becomes 3x plus 3y equal to 19 into 3 5700 gives equation number 3rd. now subtract equation 3rd from थर्ड इक्वेशन. आपण सेकंड इक्वेशन म्हणून सबट्रॅक्ट करतोय. तर अगोदर आपल्याला सेकंड इक्वेशन घ्यावं लागेल या ठिकाणी. देअरफॉर 35x प्लस 3y इक्वल टू 10500 आणि थर्ड इक्वेशन अशा प्रकारे आहे 3x प्लस 3y इक्वल टू 5700. सबट्रॅक्शन केल्यानंतर सेकंड इक्वेशनमधील प्रत्येक टर्मचा सिम्बॉल चेंज होईल. हे आहे प्लस, प्लसचं मायनस, प्लस या ठिकाणी पण मायनस होईल आणि 5700 या ठिकाणी पण प्लस आहे, हे पण मायनस होईल. तर या ठिकाणी 35x मधून 3x गेल्यानंतर येईल 32x प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होईल. 10500 मधून 5700 गेल्यानंतर येईल 0 0. 5 मधून 7 जात नाहीत. आपण एक कॅरी घेतला. 15 मधून 7 गेले 8, कॅरी रिटर्न देऊन टाकला. 10 minus 6 4. therefore x equal to 4800 upon 32. तर x equal to 4800 upon 32. या ठिकाणी 16 ने भाग जाईल. 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 16 0 0, 16 0 0 म्हणजे या ठिकाणी आलं 300 अपॉन 2 दॅट इक्वल टू 150. पण ही जी एक्सची व्हॅल्यू आहे, ही एक्सची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, आपण बसने कापलेलं अंतर घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण अशा लिहू शकतो 150 किलोमीटर. देअरफॉर विशाल ट्रॅव्हल्स 150 किलोमीटर बाय बस. तर हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि लिहून घ्या.
तर प्रॅक्टिस सेट 1.5 मधील लास्ट एक्झाम्पल अशा प्रकारे आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर या ठिकाणी आपल्याला विशालने बसने कापलेलं अंतर या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत. त्यातील एक कंडिशन आहे ती किलोमीटरमध्ये दिलेली आहे आणि दुसरी जी कंडिशन दिलेली आहे ती टाईममध्ये दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी घेऊयात. लेट विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस and y kilometer by plane. Therefore, from first condition, तर या ठिकाणी फर्स्ट कंडिशन अशा प्रकारे होते. विशाल टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर ट्रॅव्हल करतोय, पण तो डिस्टन्स त्यातील काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल करतोय आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतोय. म्हणजे या ठिकाणी आपण विशालने बसने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स x किलोमीटर घेतलेला आहे आणि y किलोमीटर अंतर हे प्लेनने ट्रॅव्हल केलेले या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी फर्स्ट कंडिशन अशा प्रकारे होईल. x + y = 1900. याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. देअरफॉर we know that time equal to distance upon speed. तर आपण या ठिकाणी टाईम अशा प्रकारे घेतलेला आहे. टाईमचा फॉर्म्युला अशा प्रकारे आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. तर आपण या ठिकाणी घेऊ देअरफॉर टाईम टेकन बाय विशाल while traveling by bus equal to. आता आपण हा टाईम घेतलेला आहे. तर टाईम इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन स्पीड. तर विशालने बसने कापलेलं डिस्टन्स या ठिकाणी आपण घेतलेलं आहे x किलोमीटर. तर या ठिकाणी डिस्टन्स येईल x किलोमीटर आणि या ठिकाणी आहे स्पीड डिस्टन्स अपॉन स्पीड. तर स्पीड बसचा स्पीड या ठिकाणी काय दिलेला आहे आपल्याला. तर बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी स्पीड येईल 60 या ठिकाणी येईल आवर. x अपॉन 60 आवर्स हे बसने लागलेला वेळ आहे. देअरफॉर टाईम टेकन बाय विशाल while traveling by plane equal to y upon 700 hours. तर या ठिकाणी आपल्याला विशालला बसने टोटल टायमिंग लागलेला आहे x अपॉन 60 आवर्स आणि प्लेनने त्याला लागणारा टाईम आहे y अपॉन 700 आवर्स. तर या ठिकाणी आपल्याला सेकंड कंडिशन अशा प्रकारे दिली. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन तर सेकंड कंडिशन अशा प्रकारे होईल x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इक्वल टू 5 hours. तर या ठिकाणी दोन्ही साईडला आपल्याला 60 आणि 700च्या LCMने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यांचा LCM येतो 2100. देअरफॉर मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2100 x अपॉन 60 इंटू 2100 प्लस y अपॉन 700 इंटू 2100 इक्वल टू 5 इंटू 2100 multiplying both side
बाय 2100. देअरफॉर हा 0 कॅन्सल होईल. x इंटू 6ने 210ला डिवाइड केल्यानंतर ते येतं 35 प्लस हे 2 0 या ठिकाणचे 2 0 कॅन्सल होईल. 7ने 21ला डिवाइड केल्यानंतर येईल 3 या ठिकाणी y इंटू 3 इक्वल टू 5 इंटू 21 105 आणि त्याच्यावेळेस हे 2 0. तर अशा प्रकारे हे इक्वेशन आलं. म्हणजेच हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो 35x प्लस 3y इक्वल टू 10500 गिव्ज इक्वेशन नंबर 2. तर हा व्हिडिओ स्टॉप करा आणि हे लिहून घ्या. तर फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे आपलं x प्लस वाय इक्वल टू 1900 आणि सेकंड इक्वेशन आहे 35x प्लस 3y इक्वल टू 10500. तर आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी 3y आहे आणि या ठिकाणी फक्त y आहे. तर आपल्याला yचा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर इक्वेशन फर्स्ट multiply by 3. Therefore equation first becomes 3x plus 3y equal to 19 into 3 5700 gives equation number 3rd. Now subtract equation 3rd from थर्ड इक्वेशन. आपण सेकंड इक्वेशन म्हणून सबट्रॅक्ट करतोय. तर अगोदर आपल्याला सेकंड इक्वेशन घ्यावं लागेल या ठिकाणी. देअरफॉर 35x प्लस 3y इक्वल टू 10500 आणि थर्ड इक्वेशन अशा प्रकारे आहे 3x प्लस 3y इक्वल टू 5700. सबट्रॅक्शन केल्यानंतर सेकंड इक्वेशनमधील प्रत्येक टर्मचा सिम्बॉल चेंज होईल. हे आहे प्लस, प्लसचं मायनस, प्लस या ठिकाणी पण मायनस होईल आणि 5700 या ठिकाणी पण प्लस आहे, हे पण मायनस होईल. तर या ठिकाणी 35x मधून 3x गेल्यानंतर येईल 32x प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होईल. 10500 मधून 5700 गेल्यानंतर येईल 0 0. 5 मधून 7 जात नाहीत. आपण एक कॅरी घेतला. 15 मधून 7 गेले 8, कॅरी रिटर्न देऊन टाकला. 10 minus 6 4. Therefore x equal to 4800 upon 32. तर x equal to 4800 upon 32. या ठिकाणी 16 ने भाग जाईल. 16 दुणे 32, 16 त्रिक 48, 16 0 0, 16 0 0 म्हणजे या ठिकाणी आलं 300 upon 2 that equal to 150. पण ही जी x ची व्हॅल्यू आहे, ही x ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, आपण बसने कापलेलं अंतर घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण अशा लिहू शकतो 150 किलोमीटर. देअरफॉर विशाल travels 150 किलोमीटर बाय बस. तर हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि लिहून घ्या.